वाघमारे, आता नीट ऐका. मम्मी जर इथनं पुढे तुम्हाला काही बी बोलले तर सगळ्यात आधी तुम्ही मला सांगायचं. नाही सांगणार. का? कारण मम्मी साहेब काही चुकीचं बोलत नाहीत. वाघमारे काय बोलताय तुम्ही? जे काय घडतंय त्याला मम्मी तुम्हाला जबाबदार धरते आणि तुम्ही म्हणताय की तिचं काही चुकीचं नाहीये. होय सत्य, कारण मम्मी साहेब जे बोलतात ते बरोबर बोलतात. सत्य, तू आणि जयदीप भाऊजी माझ्या जवळची माणसं आहात, पण ते आर्यन काल परवाची ओळख आहे आमची, आणि माझ्यामुळे त्या निष्पाप माणसाला या संकटाचा सामना करावा लागतोय. सगळं माझ्यामुळे घडतंय, मीच दोषी आहे. मम्मी साहेब बरोबर आहेत. अरे शांत व्हा तुम्ही. मम्मीचं बोलणं सिरियसली घेऊ नका आणि स्वतःला दोष देणं बंद करा आधी. परवाच तुम्हाला एवढं समजवलं ना मी, तरी बी स्वतःला दोष देताय. शांत व्हा तुम्ही, जास्त त्रास करून घेऊ नका. नाही घेत मी त्रास करू. हे बघ, मी शांत होते, तू नको काळजी करू. तू जा, आराम कर, जा. ठीक आहे. आणि वाघमारे, परत एकदा सांगतोय, जास्त विचार करत बसू नका. आणि एक गोष्ट, उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे आज जे काय घडलं ते विसरून जाऊ आणि नवीन वर्षाचं स्वागत करू. काळजी घ्या. एका अनोळखी माथे फिरूमुळे मला आणि माझ्या घरच्यांना किती काय काय सहन करावं लागतंय. कधी संपणार आहे हे सगळं काय माहिती. फक्त एकदा तो माझ्या हाताला लागू दे, त्याची अशी दुर्दशा करणार आहे ना मी. त्याचाच फोन आहे. वाटलंच मला. उचला. हॅलो. हा मंजू, आय एम रिअली सॉरी. नाही, आय मीन इट. मला तुला बेशुद्ध करावं लागलं. अगं बट मी काय करणार? बाकी काही पर्यायच नाही माझ्याकडे. तुम्ही मला फसवण्यासाठी ट्रॅप रचला होता. पुन्हा एकदा फसवणूक केली ना माझी. दिस इज नॉट फेअर यार मंजू. असं कोण वागतं बरं आपल्या माणसाशी? सांग मला. मी किती विश्वास करतो यार मंजू तुझ्यावर, आणि तू दरवेळेस असा विश्वासघात करणार का? दिस इज नॉट फेअर यार मंजू. बाकीच्या लोकांचं काही वाटत नाही का मला, पण तू अशी चुकीचं वागली ना माझ्याशी, खूप त्रास होतो मला. यु नो ना मी किती गुंतलोय तुझ्यात. मग का वागते माझ्याशी असे? सॉरी, खरंच सॉरी. काय आहे ना, पोलिसी पेशा आहे ना, सवयच नाही जात. पण पुढच्या वेळेस मी कुठलंच प्लॅनिंग प्लॉटिंग नाही करणार. हा, खरंच यावेळेस माफ कर मला. मंजू, कसा विश्वास ठेवू तूच सांग मला. माझं मंजिरी वाघमारेवर प्रेम आहे, पण इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे, हा आय कॅन्ट ट्रस्ट हर. अजिबात नाही. मग तू सांग, तुझा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून काय करू? नाहीतर एक काम कर, मला भेटायला ये आणि मी प्रॉमिस करते तुला, यावेळेस मी एकटी भेटेन तुला. कुणीच नसेल माझ्यासोबत, फक्त तू आणि मी. आणि तुझ्यासाठी एक खास गिफ्ट पण घेऊन ये. चालेल? खरंच तुम्हाला एकट्यात भेटणार? हो, मी शब्द देते तुला. आपण भेटतोय एकांतात. ठीक आहे, डन. मग उद्याच भेटू. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या नव्या वर्षाची सुरुवात आपल्या भेटीने करू. डन. ऐकताय ना तुम्ही? हा, हो चालेल ना. भेटू मग आपण उद्या. मस्त तयार होऊन ये. हो. बाय. ये.
ये ऐरन हा. बस इथं. मम्मी साहेब सांगा तरी तुम्ही इथं का आणलंय? तू आज इथं आराम करायचा. काय मम्मी साहेब ही तुमची रूम आहे, मी इथे थांबलो आणि तुम्ही अरे एवढं मोठं घर आहे आमचं माया तेलेश, तेव्हा आम्ही ऍडजस्ट करू की. कसं आहे, पाहुण्याचा पाहुणचार खातिरदारी होणे गरजेची आहे ना. हे बघ, तू इथं बिंदास तर राहा. तुला जर एसी लावायचं असेल एसी लाव, तुला जर लाईट लावायची असेल लाईट लाव. तू काही टेन्शन घेऊ नका, ही खोली तुझीच आहे असं समज. ओहो क्या बात आहे आर्यन, आजचा प्लॅन म्हणजे सोने पे सुहागाच. चक्क आजची रात्र मला या घरात झोपायची संधी मिळते, म्हणजे मंजू आणि मी एकाच छताखाली. वा 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 वा. ऐरन कसला विचार करतोस? मम्मी साहेब तुम्ही माझी एवढी खातिरदारी करताय, खरं त्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही कशाला करून घेता एवढा त्रास? तरच कसला त्याच्यामध्ये मंत्राचं लेख आहे तू. तुझा पाहुणचार करायला मिळणं ही माझं भाग्य समजते मी. खरं मान्य आहे तुमचं सगळं, पण पर्सनली मला इथे स्टे करणं योग्य नाही वाटत हो. योग्य का नाही वाटत? हे बघ ऐरन, तू मला तुझी आई मानतोस की नाही? मग आईचं ऐकणार नाहीस का तू? तसं नाही मम्मी साहेब, पण माझं पाहुणचार करणं एवढं मी असं काही केलेलंच नाहीये ना. आहे का आता उद्घाटनच्या दिवशी तू माझा जीव वाचवला नाहीस आहे. आता माझा जीव वाचवला असं म्हणतो, अजून काहीच केलं नाही. किती मोठ्या मनाचा आहेस रे तू आयरन. सिंपल आणि स्वीट महिला प्रदेशाध्यक्षाचा तू जीव वाचवला नसता का नाही? का एक पक्ष मुकला असता, आणि निस्ता पक्ष नाही तर एक देश मुकला असता चांगल्या नेत्याला. आणि मी ही जी काही तुझ्यासाठी करते ती किती शिल्लक आहे. उद्या गुढी पाडवाय, आता वा गोडाधोडाचं जेवण कर आणि मग जातो. अरे हो, उद्या गुढीपाडवा आहे, विसरलोच मी. आई होती ना तेव्हा सगळे सण लक्षात राहायचे. म्हणजे सण साजरे करताना ना एकदम एक्साइटमेंट राहायची. आई गेली आणि सणातला इंटरेस्टच गेला बघ. पप्पा पण नेहमी दौऱ्यावर असतात, कधी मुंबई, कधी दिल्ली, कधी फॉरेन. मम्मी साहेब आता आमच्या घरी ना पहिल्यासारखे सण साजरेच नाही होत. म्हणून तर म्हणले तुला का ही घर तुझंच आहे असं समज. आणि उद्या आमच्या सोबत गुढीपाडवा साजरा कर, म्हणजे तुझा सणामधला इंटरेस्ट वापस येईल, कळलं का? उद्या तू आमच्या सोबत गुढीपाडवा साजरा करतोय म्हणजे करतोय, मला अजिबात नकार घंटा ऐकायचं नाही. बरं ठीक आहे, ओके. आज मी इथेच थांबतो आणि उद्याचा गुढीपाडवा सण साजरा करूनच इथून जातो. ओके. ही घर तुझंच आहे असं समज. इथली समधी माणसं तुझी हक्काची आहेत असं समज. काही लागलं की लगेच आवाज दे, अजिबात लाजू नका. हो मम्मी साहेब, तुम्ही एवढं सगळं प्रेमाने करताय, छान वाटलं. बाय द वे तुमची रूम खूप छान आहे.